रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही CapCutचा यूज करून एकदम असा खतरनाक इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला असणारा व्हिडिओ कशा प्रकारे बनवू शकता। त्या व्हिडिओचं पूर्ण ट्युटोरियल मी या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, ठीक आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण ह्या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे खतरनाक व्हिडिओ बघायला भेटतील, ठीक आहे। आणि ह्या व्हिडिओसाठी लागणारे सर्व जे काही मटेरियल असेल ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते, आणि लागणारा जे काही ऍप आहे ते सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल एकदम फ्री मध्ये। त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा तुम्हाला काय करायचं आहे टेलिग्रामवरती जायचं आणि सर्च करायचं DS क्रिएशन YT, आपलं चॅनल टॉपला येतं, लगेच जॉईन करायचं आणि विषय ऍड करून घ्यायचा, ठीक आहे। तर चला जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूया। पण त्याआधी जर तुम्ही आणखी मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, कारण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर इंस्टाग्रामवरती तुम्हाला म्हणजे तुम्ही एक मला मेसेज करा, हो बाकी जे काय असेल ते आपण बघून घेऊ। तर चला व्हिडिओला सुरू करूया, ठीक आहे। हा, सगळे तत्वज्ञान सोडा आणि एकच गोष्ट काळजावर करून घ्या, एक मोठा विजय आपले सगळे पराभव पुसून टाकत असतो। अंत अस्ति प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग। तर भावांनो, व्हिडिओ एडिट करायसाठी तुम्हाला माहितीच आहे CapCut लागते आणि सुपर VPN लागते। तर विषय कसा आहे, सुपर VPN तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटते, प्ले स्टोअरवरती जाऊन घ्या, कनेक्ट करा आणि मगच व्हिडिओ एडिटिंगला सुरू करूया। आणि हे तुम्हाला ॲप आपल्याला तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे हे जे तुम्हाला ज्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे हे ॲपचं नाव कमेंट करून सांगा, म्हणजे आता मी सांगितलंच विषय सोडा तो। पण हे ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते, त्यामुळे टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा। टेलिग्राम चॅनलवर ॲप पिन करून ठेवलं आहे, तुम्ही तिथून विषय हार्ड करून घेऊ शकताय, ठीक आहे। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर सगळ्यात आधी मी ॲपला ओपन करून देऊ, ठीक आहे। ॲपला ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवरती इथं क्लिक करायचं आहे, ठीक आहे। इथं पहिल्यांदा एडिटवरती क्लिक करा, नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्या। मटेरियलमधून आपलं मटेरियल इथं सिलेक्ट करायचं, सिम्पली फोटो, तुमचा जो फोटो असेल तो फोटो पहिल्यांदा एक सिलेक्ट करायचा। मी इथं एक डेमोसाठी फोटो सिलेक्ट केलो आहे, हा, ठीक आहे। तर तुम्हाला सिम्पली खाली रेशोमध्ये जायचं आहे आणि रेशो हे जायचं 9:16 ठेवायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर ह्याची जी आहे ती थोडं वाढवायचं अशा प्रकारे, नंतर स्टार्टिंगला यायचं तुम्हाला, ठीक आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बरी ओपन करून घेतो मी, ठीक आहे। ओपन करायचं, स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेमध्ये जायचं आहे, ॲडेड ओव्हरलेमध्ये जायचं आहे, आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला बीट मार्क करून दिलेला अशा प्रकारचं एक सॉन्ग आहे, ठीक आहे। हे सॉन्ग तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आपलं जेवढं सॉन्ग आहे तेवढं आपल्या फोटोची लेअर ठेवायची आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे एवढा। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, जिथं जिथं बीट आहे बघू शकता अशा प्रकारे, जिथं बरोबर बीट चेंज होत आहे काय, तुम्हाला सगळ्यात आधी एक काम करा, आपलं जे सॉन्ग आहे काय त्या सॉन्गवरती क्लिक करा ह्या। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडं पुढं जायचं आणि एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। बघू शकता इथं एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जिथं बरोबर बीट चेंज होते बघू शकता अशा प्रकारे, बघा 2 इथं, ओके, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे इथं तुम्हाला जे इथे फोटोला अशा प्रकारे स्प्लिट करायचं। दुसरं बघू शकता कुठं, तर बरोबर इथं, ठीक आहे। इथं तुम्हाला फोटोला अशा प्रकारे स्प्लिट करायचं, ठीक आहे। जिथं बीट चेंज होते तिथं तुम्हाला जे काही ते फोटोला चेंज अशा प्रकारे स्प्लिट करायचं, ठीक आहे। बघू शकता, तर अशा प्रकारे फोटो तुम्ही लास्टपर्यंत स्प्लिट करून घ्या, मी सुद्धा करून घेतो, ठीक आहे। तर बघू शकता मी लास्टपर्यंत फोटो लावून फोटोला स्प्लिट सुद्धा करून घेतलेला आहे, ओके, व्यवस्थित। आणि व्हिडिओ जो काय होता वरचा त्याला डिलीट केला आहे, ठीक आहे। आता एवढं झालं, तुम्हाला सिम्पली काय करायचं, स्टार्टिंगचे 2 फोटो आहेत काय, ह्या स्टार्टिंगच्या 2 फोटोवरती म्हणजे हा आणि हा, तुम्हाला स्टार्टिंगच्या ह्या फोटोवरती क्लिक करायचं, थोडं पुढं जायचं, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला, आणि सॅच्युरेशनवरती क्लिक करून पूर्ण सॅच्युरेशन कमी करायचं आहे, ठीक आहे। पुढच्या फोटोवरती यायचं आहे आणि ह्याचं सुद्धा सॅच्युरेशन पूर्ण कमी करायचं आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे 2 फोटो सॅच्युरेशन सगळं कमी केलेलं आहे, ठीक आहे। एवढं झालं की तुम्हाला एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, ठीक आहे। व्हिडिओ तुम्हाला असं फास्ट होत असेल तर तुम्ही डबल बघा किंवा स्लो मोशनमध्ये करून बघा थोडं, ठीक आहे। आता एकदम स्टार्टिंगला यायचं, ठीक आहे। एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ठीक आहे। आणि मटेरियलमध्ये तुम्हाला एक शॅडो पेज आहे, ती शॅडो पेज तुम्हाला इथं आधी ॲड करून घ्यायची आहे, ठीक आहे। नंतर ह्याची जी लेंथ आहे ती आपला जेवढा पूर्ण व्हिडिओ तेवढी ठेवायची, ठीक आहे। म्हणजे लास्टपर्यंत आणून ओढून ती ऑटोमॅटिक थांबते तिथं, ओके। म्हणजे कसं थोडं अशा प्रकारे व्हायब्रेट होते आणि थांबते। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, 2 बोटा धरून थोडं अशा प्रकारे झूम करायचं आहे आणि व्यवस्थित त्याला बरोबर इथं सेट करायचं, हो, ठीक आहे। नंतर तुम्हाला एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, हां, एकदम स्टार्टिंगला सिम्पली ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इथं अशा प्रकारचा व्हिडिओ आहे, ठीक आहे। हा ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आहे, सिम्पली हा ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। ह्याला ॲड केल्यानंतर थोडं 2 बोटा धरून थोडं अशा प्रकारे झूम करायचं, व्यवस्थित फुल स्क्रीन करायचं आणि अशा प्रकारे सेट करायचं। अशा प्रकारे पूर्ण सेट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडं पुढे यायचं आहे, ठीक आहे। आणि इथं तुम्ही बघू शकता रिमूव्ह बीजीचा एक ऑप्शन दिसत आहे, सिम्पली तुम्हाला इथं बघू शकता आहे रिमूव्ह बीजी, सिम्पली रिमूव्ह बीजीवरती क्लिक करायचं, क्रोमा कीवरती जायचं आहे, तुम्हाला हा पार्ट सिलेक्ट करायचा नुसतं अशा प्रकारे इथं ऑटोमॅटिक ते रिमूव्ह होतं, ठीक आहे। रिमूव्ह झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, खाली जी क्लीन अप एज आहे, ठीक आहे, ओके, हे बघू शकता क्लीन अप एज, सिम्पली ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे ह्याला 35 पर्यंत नेऊन ठेवायचं, ठीक आहे। ह्याला 35 पर्यंत नेऊन ठेवायचं आणि हे जे काही थोडं वाढवायचं लेनी, याला बघू शकता अशा प्रकारे 20 वर ठेवायचं,
ओके 20च्या आसपास तुम्ही ठेवू शकता ह्याला. ओके अशा प्रकारे ठेवून ओकेवरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, ही आपला दुसरा फोटोशी येऊन ॲडेड ओव्हरवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोमध्ये जाऊन तुम्हाला हा जो आपला PNG आहे अंतस्ती प्रारंभ हा PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. ह्याची सुद्धा लेंथ आपला लास्टपर्यंत जेवढा व्हिडिओ आहे तेवढी ठेवायची आहे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतर जिथं आपला हा फोटो म्हणजे दुसरा फोटो संपतोय बरोबर तिथे यायचं आहे आणि ह्या PNGवरती क्लिक करून अशा प्रकारे ह्या PNGला पहिला अशा प्रकारे व्यवस्थित 2 मोडा करून व्यवस्थित इथं सेट करायचं आणि नंतर ह्याला अशा प्रकारे स्प्लिट करायचं इथून. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, एवढासा विषय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ॲनिमेशन वगैरे लावायचं तर सांगतो तुम्हाला. ओके हां. तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, अशा प्रकारे हे होऊन जाते. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तर आपण हे वरचा PNG लावतो अंतस्ती प्रारंभ हे 2 PNG खालचे कट केलेले. ठीक आहे. या पहिल्या ह्याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला ॲनिमेशनमध्ये इनमध्ये तुम्हाला फेड इन नावाचा हा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली हा द्यायचा आहे. 5 सेकंड ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर दुसऱ्या ह्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला रायफल नावाचा हा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली हे द्यायचं, सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. एवढं असं झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, तुम्हाला याच्यातून बॅक. ठीक आहे. म्हणजे बॅक याच्या आधी एक काम करूया आपण, ॲनिमेशन देऊया सगळे. ठीक आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे का ॲनिमेशनसाठी. ठीक आहे. तर जो आपला हा फोटो आहे 3 नंबरचा. ठीक आहे. हा 3 नंबरच्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि हे तुम्हाला इथं कॉम्बोमध्ये यायचं. ठीक आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता स्वे आउट नावाचा हा जो आपला इफेक्ट आहे जे ॲनिमेशन आहे सिम्पली हा द्यायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ओकेवरती क्लिक केली एक फोटो म्हणजे एक फोटो सोडा त्याच्या पुढच्या फोटोमध्ये यायचं आहे. तिथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता कॉम्बोमध्ये तुम्हाला ट्रिसेक्ट 2 हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हे जे ॲनिमेशन आहे सिम्पली हे द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपला जो हा लास्टचा फोटो आहे लास्टच्या फोटोपाशी यायचा आणि कॉम्बोमध्येच तुम्हाला इथं बघू शकता वेव अँड स्लाईड हा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली हे ॲनिमेशन द्यायचं आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं. ठीक आहे. तर इथं ॲनिमेशनचं आपलं काम संपलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यात इफेक्ट आहे. ठीक आहे. इफेक्ट देण्यासाठी सिम्पली बॅक यायचं तुम्हाला आणि बॅक आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं यायचं तुम्हाला एकदम स्टार्टिंगला. ठीक आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं. यावेळेस मी इफेक्ट दिलेले आहेत तुम्हाला सांगतो आता म्हणजे इफेक्ट मी कुठं दिला आहे. ठीक आहे. एकदम स्टार्टिंगला यायचं पहिल्यांदा तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. ठीक आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारचं दिसतंय आणि तुम्हाला ओपनिंग क्लोजमध्ये यायचं. ठीक आहे. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता हॉलोब्रो नावाचा आपला जो इफेक्ट आहे सिम्पली हा दिसतो त्याच्यावरती क्लिक करून ह्याची जो स्पीड आहे ती पूर्ण वाढवायचं. ठीक आहे. पूर्ण स्पीड वाढवायचा अशा प्रकारे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे थोडं पुढे यायचं आहे. हे ग्लिच नावाचं इफेक्ट आहे ते आपण नंतर लावू. बरं आधी लावूया काय विषय नाही. एकदम स्टार्टिंगला जो तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये नाही तर तुम्हाला ग्लिचमध्ये यायचं आहे. इथं ग्लिचमध्ये आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ग्लिच हा जो आपला इफेक्ट आहे ग्लिच एकदम ग्लिच ह्याचं नाव सुद्धा ग्लिचचं तुम्ही इथं बघू शकता. हे तुम्हाला इफेक्ट सिलेक्ट करायचं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ह्याची जी लेंथ आहे ती आपले पहिले फक्त 2 फोटो. ठीक आहे. पहिले 2 फोटो तुम्हाला एवढं ठेवायचं आहे. ह्याची लेंथ बघू शकता अशा प्रकारे पहिले 2 फोटो फक्त आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं तुम्ही बघू शकता थोडं पुढे गेली की ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे सिम्पली ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आणि ऑल व्हिडिओ तुम्हाला इथं सेट करायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे डायरेक्ट आपले हे आपण ज्या फोटोवरती इफेक्ट लावले नाही 2 फोटो. ठीक आहे. हे बघू शकता 2 फोटो त्याच्यावरती आपण इफेक्ट लावणार एक 4था फोटो आणि एक 6वा फोटो. तुम्हाला सिम्पली काय करायचं 4थ्या फोटोपाशी यायचं आहे आणि बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. आता ठीक आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केलं म्हणजे हे बॉडी इफेक्ट इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला इथे ट्रेंडिंगमध्येच. ठीक आहे. ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इथे 1 नंबरलाच आपला हा इफेक्ट दिसतोय तुम्ही बघू शकता ग्लोईंग ग्लोईंग डबल्स. ओके. हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा इफेक्ट सिलेक्ट करायचा ओकेवरती क्लिक करायचं आणि याची जी लेंथ आहे ती आपला जेवढा फोटो आहे तेवढंच ठेवायचं म्हणजे पहिला एकच फोटो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक फोटो सोडून पुढच्या फोटोपाशी यायचं आहे आणि पुढच्या फोटोपाशी आल्यानंतर तुम्हाला आता इथं सुद्धा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा आपला जो हा इफेक्ट आहे बघू 1 वे शिफ्ट हा इफेक्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची सुद्धा जी लेंथ आहे ती आपला जेवढा पहिला फोटो म्हणजे एक फोटो आहे त्या एका फोटोवरती ठेवायचं आहे. ठीक आहे. हां. तर एवढं असं सगळं झाल्यानंतर काय विषय करायचा तर जो आपला दुसरा फोटो संपतो ते दुसऱ्या फोटोपाशी यायचा आहे म्हणजे तो संपतो तिथे यायचा आहे एंडिंगला. त्याच्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथं जे काय ते तुम्ही बघू शकता तुम्हाला याचे ग्लिचमध्ये आणि ग्लिचमध्ये तुम्हाला क्रोमॅटिक नावाचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट करून स्पीड बघू शकता तुम्ही किती 33वर ठेवला आहे आणि ह्याचं जी इलेक्ट्रिक क्रोमॅटिक आहे हे बघू शकता तुम्ही किती ठेवलं आहे 65. ओके. एवढं ठेवायचं आणि सिम्पली तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओके. आणि अशा प्रकारे विषय होऊन जाते सगळा आणि गंभीर पद्धतीने आपला व्हिडिओ होत आहे. पण एक लास्ट एक विषय राहिला तो म्हणजे काय त्या क्रोमॅटिकच्या इफेक्टवरती क्लिक करायचं सिम्पली ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आणि ऑल व्हिडिओ तुम्हाला इथे सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे विषय होते आणि एकदम गंभीर असा व्हिडिओ आपला इथे क्रिएट होतोय. ठीक आहे. आता ह्या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट एकदम सोपा विषय. तुम्ही याच्यामध्ये तुमचा लोगो लावू शकता. मी लोगो लावून घेतो. ठीक आहे. ओके. तर लोगो मी लावून घेतलाय. आता व्हिडिओला करू एक्सपोर्ट. ठीक आहे. तर 1080 पिक्सलमध्ये तुम्ही व्हिडिओला एक्सपोर्ट करू शकता. अशा प्रकारे सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला करून घ्यायचा एक्सपोर्ट. ठीक आहे. एकदम सोपा विषय आणि 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की व्हिडिओला आपल्या गॅलरीत सेव्ह करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बाकी भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती छोटासा मेसेज करा. तर चला बाय.